आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। महादेव जानकर यांचे पुतणे बंडाच्या पवित्रात आहेत। राजकारणात येण्यापासून रोखू नका असं स्वरूप जानकर यांनी म्हटलेलं आहे। काकांनी त्यांची मतं कुटुंबावर लादू नये असंही स्वरूप जानकर यांचं म्हणणं आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार असं स्वरूप जानकर यांनी स्पष्ट केलं आहे। तर स्वरूप जानकर यांनी आता काका महादेव जानकर यांच्यावर टीका केली आहे। तर पुणे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महादेव जानकर यांचे पुतणे आणि पत्रकार स्वरूप जानकर हे इच्छुक आहेत। सोशल मीडियावर पोस्ट लिहत स्वरूप जानकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। तर स्वरूप हे महादेव जानकर यांचे पुतणे आहेत। महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांनी माढ्यातून लोकसभेच्या तिकिटाची चर्चा सुरू असताना आता पुतण्याने केलेली निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी काळात खरंच माढा लोकसभा मतदारसंघात काय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून आता माढ्यामधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्या प्रकारची चर्चा सुरू आहे। त्या चर्चांना वेग आलाय आणि त्यातच आता त्यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी अशा प्रकारच्या बंडाचा पवित्रा दाखवल्यामुळे याचा खरंच महादेव जानकर यांना कितपत फटका बसतो, आगामी काळात माढा लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार। महादेव जानकर यांचे पुतणे बंडाच्या पवित्र्यात आहेत। राजकारणात येण्यापासून रोखू नका असं स्वरूप जानकर यांनी एका प्रकारे इशारा दिलेला आहे। त्यामुळे आगामी काळात इथे काय घडामोडी करतात, खरंच माढा लोकसभा मतदारसंघात स्वरूप जानकर हे उमेदवार असतील का, जर उमेदवार असतील तर ते नेमके कुठल्या पक्षाकडून असतील, त्या मतविभाजनाचा फटका महादेव जानकरांना कितपत बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।